नमस्कार मंडळी, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. अनुभव तुझे माझे. तर याआधी मी तुम्हाला ॲरेबिक सुपर मार्केट दाखवलं आहे. तर आज मी तुम्हाला ॲरेबिक सुपर मार्केटच आहे, हे पण होलसेलचं आहे. त्याचं नाव आहे बिस्मी. ते तुम्हाला समोर दिसतंच आहे. तर थोडंसं काही सामान घ्यायचं होतं, आम्ही आउटिंगला जातोय, तर त्याकरता मी आले होती. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूनच देऊ. तर इथं आहे वॉटर बॉटल. इकडं पाणी ना विकतच असतं, प्यायचं पण वापरायचं पण सगळं, त्यामुळं ते असतंच, फ्रंटलाच असतं. आणि इकडं आहे निरमाचे पाकिट, म्हणजे कपडे धुवायचा निरमा बघा, 25 किलो 10 किलो. आता होलसेलचं आहे ना, त्यामुळे सगळेच कसं म्हणजे मोठ्या मोठ्या साईजमध्ये तुम्हाला इथं घ्यायला लागतं. तर भाव पण तसा असतो म्हणायला. आणि हा आहे ना कोळसा आहे, आपण दम वगैरे देतो ना बिर्याणीला, तो कोळसा आहे. त्याच्या बाजूमध्ये बघू शकते तुम्ही कोळशाच्या गोण्या आहे, 5 किलो 10 किलो आपण जे बार्बिक्यूसाठी वापरतो ना ते कोळशे. तर इकडं तांदूळ आहे, आपली इंडियन वस्तू पण इकडं म्हणजे भेटतात. इंडियन तांदूळ, साखर, साबुदाणा, शेंगदाणे सगळं. आता इंडियन लोक भरपूर राहतात ना इकडं, त्यामुळं ते लोक ठेवतात. तर पण एवढंच आहे का तुम्हाला मोठ्या प्रमाणात घ्यायचं असेल तरच तुम्ही तिथे जाऊ शकता, छोटं पॅकेट नाही भेटू शकत. तर हे दूध आहे, इकडं बघू शकता तुम्ही, साबुदाणा आहे. आणि दुधाचे पण आहे ना इकडे टेट्रा पॅक भेटतात. आणि हे मायोनीज वगैरे तुम्ही बघू शकता, मस्टर्ड सॉस. तर मोठे मोठेच बरण्या होत्या अगदी. आणि आम्हाला ना मॅगी घ्यायची होती, पण तिथं काही आपली मॅगी भेटलीच नाही, ती 2 मिनिटवाली. तर आम्ही मग व्हेजिटेबल मॅगी घेतली. आणि इकडं समोर ड्रायफ्रूटचे वगैरे सेक्शन आहे, तिकडं काही आम्ही गेलो नाही, काही घ्यायचं नव्हतं वगैरे. आणि इकडे समोर डाळी, आपल्या सगळ्याच प्रकारच्या डाळी भेटतात, अगदी मसूर डाळ, तूर डाळ, कोणती पण डाळ, लापशीसुद्धा भेटते. मसाले पण सगळे आपले इंडियन मसाले पण आता येतात. आणि फ्रोझन फूड खूप प्रमाणात खातात हे लोक, म्हणून इकडं ते आहेच, ते सेक्शन त्यांचं असतंच. तर भाजीपाल्या सगळ्या ज्या आपण खातो ना, कांदे, बटाटे, टोमॅटो, वांगे, चवळीच्या शेंगा, भेंडी, टोमॅटो, कांदे वगैरे सगळं छान असं फ्रेश भेटतं. नारळ पाणी वगैरे पण भेटतं. पण एकदा आम्ही हे नारळ पाणी नेलेलं घरी आणि 2-3 दिवस ठेवलं तर ते खराब होऊन गेलेलं, त्याच्यानंतर मी कधी परत घेतच नाही. तर थोडं थोडं सामान घेतलेलं मी, जे पाहिजे होतं ते. आणि तांदळावर पण तिकडं छान ऑफर होती, तर मी तांदळाचं पण एक पॅकेट घेतलेलं. तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आणि भेटू अशाच पुढे एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.